ज्याला म्हणतात 51% लढाई आम्हाला जिंकायची आहे। या संपूर्ण भावनेतून लढलेली ही निवडणूक खरं तर मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व महाराष्ट्रातील असणारे सर्व मंत्री असतील, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, बूथवरचा सर्व कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी ही बूथवर लढलेली निवडणूक आहे। त्यामुळे या बूथवरच्या निवडणुकीमध्ये हा जो विजय भारतीय जनता पार्टीला, भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या पक्षाला आम्हाला मिळाला, त्याचं श्रेय कार्यकर्त्यांना आणि जनतेला आहे। जनतेने दिलेला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय देवेंद्रजी 24 तासापैकी 18 तास पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, देवेंद्रजी असतील, महायुतीचे सर्व नेते असतील, हे सर्वजण वेळ देतात, जनतेसाठी वेळ देतात। कमळ म्हणजे कमळच। नगरपालिकांमध्ये सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांची जादू कायम असल्याचं पाहायला मिळतं। महायुती 200च्या पार आणि भाजप सगळ्यात मोठा पक्ष। 20 तारखेला दिवसभर कमळाची काळजी तुम्ही करा, त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी हा देवाभाऊ करेल। शंका कुशंका संपलेल्या आहेत आणि खणखणीतपणे ठरलेला आहे कमळ म्हणजे सासवडमध्ये जेसीबीतून गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आलाय। भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केलाय आणि महाविकास आघाडीचे सर्व जेवढ्या त्यांनी अपेक्षित केलं त्यांना यश मिळणार नाही, कारण जनता विकासाच्या मागे उभी आहे, जनता देवेंद्रजीच्या मागे उभी आहे, जनता आमच्या सरकारच्या मागे उभी आहे। विकसित महाराष्ट्रासोबत विकसित नगरपालिका, महानगरपालिका व्हावी असा जनतेचं मत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा विजय हा विदर्भातला असो, मराठवाड्यातला असो की पूर्ण महाराष्ट्रातला हा विजय फार मोठा विजय आहे। यापूर्वी भारतीय जनता पक्षाला कधी एवढं नगरपालिकेत यश मिळालं नाही, तेवढं यश नगरपालिकेत मिळालेलं आहे। मी मतदारांचे, भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी